गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर नमस्कार मंडळींनो, माझं नाव आहे सोम सचिन अधिकारी. स्वागत तुमचं आजच्या नव्या ब्लॉग मध्ये. तर मंडळींनो, कालचा ब्लॉग तुम्ही नक्कीच बघितला असेलच, कारण कालचा ब्लॉग जरा डेकोरेशनचा होता. तर डेकोरेशन मध्ये मी दाखवलंय आमच्या घरातला दाखवलंय, बाबूदाचा दाखवलाय आणि अमुदाचा दाखवलाय. तर बघायला गेले तर अर्ध्यापेक्षा जास्त डेकोरेशन रात्रीच पूर्ण केले लोकांनी. आणि बघायला गेलं तर आपल्या बाबूदाचं पण अर्ध्यापेक्षा जास्त काम चालूच आहे. तो बघा तिकडे, त्याचं अजून काही काम नाही, काय नाही. पण आज गणपती येणार आहे म्हणजे आपण सगळे रेडी आहे, सदरा लेंगा घालून. आणि डायरेक्ट काका पण रेडी आहे. हा बघा, तसं काय आमदाराला आपलं कुठे खासदाराला उभा राहिला, असे फोटो बिटो काढले. ते फोटो बघायचे असतील त्याला असो काय पण असू दे. पण आता डायरेक्ट आपण निघालेलो आहे गणपती आणायला. तर आजचा माहोल बघूया कसं काय, सिस्टम काय. चला असे पुढे पुढे भेटत राहूया आणि आज परत लास्ट पर्यंत सपोर्ट करा. बघूया काय काय होतं आजच्या नव्या ब्लॉग मध्ये. आपला रांगोळी तिची डायरेक्ट सुरुवातच झालेली आहे. हे बघा, अर्ध्यापेक्षा जास्त तिचं पण काम अर्धवट राहिलंय. आता तर मेकअप काय पूर्ण झालाय बोलते, पूर्ण झालंय, सगळ्यांचं झालेलं आहे. आता पप्पा पण तिकडे कामाला लागले, सगळ्यांनी काम वाटून घेतलेलं आहे. ते पण देवाचं काम पूजा करतायत. आणि आप्पानी पण सुरुवात केलेली आहे. आप्पा कुठे गेला? आप्पा पण तिकडे आहे. आणि इथे काकीनी पण काम आपल्या मनावर घेतलेलं आहे सगळ्यांसाठी. आणि लहान लहान पोरं माझ्यासारखी मागे मागे फिरतायत, कारण की हा काय करतो ते त्यांना समजत नाही. काय बनवलं आज स्पेशल, गणपती स्पेशल? मोदक. अरे वा वा वा. वडी, डाळ भात, पापड नको? मोदक, पापड, लोणचा, पुऱ्या. अगं बाई माझे असे एवढे आता बोलते तर माझ्या डायरेक्ट तोंडाला पाणी सुटतोय. आणि आमच्या गावचा व्ह्यू बघायला गेलं तर एकदम टरटरीत आहे. कसा टरटरीत, तुम्ही बघा एकदा. आमच्या इथं हनुमानचं मंदिर आहे आणि आतमध्ये गेलं तर अजून मंदिर आहे, तो तुम्हाला दाखवतो. पहिले आतमध्ये जाऊन परत बाहेर येऊन आपलं हा मंदिर कव्हर करायचं आहे. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. फायनली निघालो आहे गणपती आणायला. तर बघूया आता तिकडे गेल्यावर तिकडचा माहोल कसा असतो, एक नंबर असणार. बघूया, चला चाललोय गणपती आला. रे घरा गणपती बाप्पा मोरया.
गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया मंदिर मामा की जय मंदिर मामा की जय गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया मंगल मूर्ती बोलत नाही पृथ्वी बोलत नाही मोरया या फोटोच्या मागे गणपती बाप्पा हा इथे बघ इथे बघ मंगल मूर्ती मंदिर मामा की दरवर्षी नेहमीप्रमाणे याही वर्षी दरवर्षी आम्ही पहिला गणपती घरी आणतो तर डायरेक्ट आपल्या घरच्या देवाला पहिला दाखवतो. डायरेक्ट तिथं ठेवलेला आहे गणपती आम्ही. मग नंतर भेटूया डायरेक्ट पूजेला. तर मंडळींनो गणपती आलेत आपल्या घरी बघू शकतात. सगळ्यात पहिला आपण डायरेक्ट देवाच्या पुढे ठेवलेला आहे गणपती. त्यानंतर डायरेक्ट पूजा होईल. आपला भटजी आल्याच्या नंतर डायरेक्ट पूजा होईल. आपला काका उभा राहील पूजेला. गणपती बाप्पा बस दाखव. माझी काय करायची मारेन तुझी सांगायची
आरती झाली ना तरी आपण इथे इथे घे पाया पडलं कुठे चालले कशाला नाच बघाय हा फायनली आता आतमध्ये आम्ही शिरतच आहे आणि माझ्यासोबत बघायला गेलं तर काका आहे आणि मला ह्यातलं काय मला माहितीच नव्हतं कारण की मला काकाने जेवता जेवता बोलला एवढं की आपण जायचंय फक्त नाच बघायला जेव्हा मला माहिती नाही काय नाही काका बोलले एवढंच आहे तर बघूया आता आमच्या सोबतच पाठी जाणं बघू शकता किती एकदम चालत येतच आहेत तर बघूया आता पुढे जाऊन काय काय होतंय ते आज फुल धमाल आहे आणि जो नाच बोलतोय तो कुठला आहे लेडीज टाईप हा मग कसला एकदम खत लावून टाकणार आहे खत लावून तर चला भेटू पुढे बघू काय होतं आजच्या ब्लॉग मध्ये ब्लॉग मधून हा तर कसा खत लावून ना खत लावून टाकणार आहे खत लावून टाकणार पहिल्यातली टायमावर पोहोचलो आहे कारण की आताच सगळेजण डीजे वगैरे काढतायत तर फायनली 3 वाजता पहिल्यांदा पोहोचलोय कुठल्या कामाला बघूया इथे हजेर तर झालेलो आहे जस्ट तर तिकडे सगळेजणांचे मनातले ख्वाहिश सांगतो की सगळ्यांच्या मनामध्ये एकच चालू आहे की सगळ्यांची उत्सुकता चालू झालेली आहेत आणि पावसाने इथे हजेरी नाही घेतली पाहिजे कारण की माझ्यात एवढी सगळं तयारी अजून काही झालेली नाही पण बघायला गेले तर सगळे गाव इकडे सगळे जमा झालेले आहेत सगळ्यांची उत्सुकता वाढलेली आहे तर सगळं कधी तयार होतंय काय होतं तर सगळ्यांची मनातले इच्छा सांगतोय मी आमच्या गावातले बघायला गेले तर सगळे आलेले आहेत आमच्या इकडचे इकडे बसलेले ते पण उठले पण खिडकीत बघायला गेले तर आहेत 2 बाबा आहेत हा ते बघा दिसले ढोलकी वाजत उठले मोठे बाबा उठले ते उठले त्यांना बॅनर लागल्यावर झोप नाही बघायला गेलं तर गणपती बसवले सगळ्यांनी पहिली गोष्ट गणपती बसवले सगळं पूजा झाली आरती झाली दुसरी गोष्ट की डायरेक्ट आरती झाल्याच्या नंतर थेट जेवून डायरेक्ट सगळेजण इथे आलेले आहेत हा बरोबर ही शूटिंग होती आता हा ही शूटिंग होती मोबाईलला लाईव्ह आता सुरुवात झाली ना बाबू झोपायला लागलाय हा शक्तितुऱ्याचा पहिलाच या वर्षीचा या गणेशोत्सवामधला हा पहिलाच शक्तितुऱ्याचा सामना मी आहे सगळ्यांना दिसेल त्या प्रेक्षकांना पण दिसणार
काही दिसली पाहिजे.
रत्नागिरी पासून, लांजा पासून, देवगड पासून, सावंतवाडी पासून, गणपती पुळे पासून, संपूर्ण महाराष्ट्रापासून पुण्याच्या गणेश क्रीडा आता काय म्हणले मी पण खाली कान्हाचा लोटायरा, खाली कान्हाचा लोटायरा. अर्ध्यापेक्षा जास्त आम्ही तिकडे बघितलं, पण काय सांगू तुम्हाला, डायरेक्ट तिकडनं बाहेर निघालोय कारण आता घरी जाऊन आरती वगैरे करायची आहे म्हणून आम्ही बाहेर निघालो. आणि जे बाकीचे मंडळी आहेत आमची साईडची ते राहणारी ते सगळे अजून तिकडेच आहे कारण की त्यांच्या पोटाखाली गाडी आहे, आमच्या खाली गाडी नाही ना, आम्ही डायरेक्ट चालत चाललोय या मायला. आणि आता इथे आम्ही नाश्ता करायला थांबलोय, बघू शकतो काका आणि मी आहे. आता नाश्ता करून डायरेक्ट घरी जाणार आहे. तर सगळ्यात पहिला मी इथं नाश्ता करता करता मी ब्लॉग एड करतो. आजचा ब्लॉग इथेच संपवतो, असं मी जाहीर करतो. भेटूया नव्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत आजच्या वेळेला ब्लॉगला लाईक करा, फॉलो करायला विसरू नका, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला लांब.